नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 93 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय। 9व्या हप्त्याची सोबतच त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्ही 10व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा करताय। आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे। म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे जाहीर केलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मागील काही दिवसापूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांनो हे देखील निश्चित केलं की निधी उपलब्ध नसल्यामुळे काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता हा पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता सुद्धा शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला पुढील काही तासांमध्येच या ठिकाणी जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता का जमा होणार अशा तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्यालाच राज्य सरकारला इतका विलंब झालाय, मग राज्य सरकार नेमकी 10वा हप्ता का आमच्या खात्यावरती लगेच देणार असा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल। परंतु आता शेतकरी बांधवांनो त्या प्रश्नांचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांनो आपण सर्वांनाच अपेक्षित होते की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होईल। त्यानंतर 10वा हप्ता सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये म्हणजेच की आपल्या खात्यावरती जमा होईल, परंतु तसं काहीही घडलेलं नाहीये आणि तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मागील काही दिवसापूर्वी जमा व्हायला पाहिजे होता, परंतु झाला नाही। त्या कारणामुळेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलंय की आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच आम्ही तुमच्या खात्यावरती 10वा हप्ता सुद्धा देत आहोत। म्हणजेच की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निश्चित केलं आहे की फक्त आणि फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आम्ही या दोन्ही हप्त्यांचे म्हणजेच की 4000 रुपये सोडणार आहोत। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व म्हणजेच की 10व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये एकत्रपणे असे 4000 रुपये या ठिकाणी आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो बँकेच्या खात्याकडे नक्की लक्ष ठेवा। कधी तुमच्या बँक खात्यावरती म्हणजेच की तुमचा मोबाईल जर का बँक खात्याशी जोडलेला असेल तर तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे की 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले। त्यामुळेच आता मोबाईलच्या मेसेजकडे नक्की लक्ष ठेवा। तसेच शेतकरी बांधवांनो आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजेच की आजपर्यंत फक्त तुम्हाला सांगितले जात होतं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता जमा होणार, परंतु तुम्ही जर का प्रत्यक्षामध्ये पाहायला गेलं तर आजपर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचा या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाहीये। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जे शेतकरी बांधव ही 3 कामे पूर्ण करतील असे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासूनच म्हणजेच की बँका उघडल्यापासूनच पैसे या ठिकाणी खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो जर का तुम्ही पात्र असाल, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली कामे पूर्ण केलेली असतील तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी व दत्तात्रय मामा बर्ने कृषी विभाग यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। म्हणजेच की पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा तर होणार आहेत, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांनो या 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पहिल्या टप्प्यामध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून या 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी हप्त्याचे लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो जर का या 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं, तुम्ही पात्र असाल तर तुमच्या देखील खात्यावरती आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी शेतकरी बांधवांनो 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यावरती म्हणजेच की 4000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळेच आता शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे
जाहीर केलं आहे की आता म्हणजेच की बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न असेल की म्हणजेच की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, एकत्रपणे 36 जिल्ह्यामध्ये का वाटप नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र सरकारने नेमकी हा निर्णय का घेतला? फक्त 27 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वाटप करण्याचा का निर्णय घेतला? तर याचं देखील उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की एकाच वेळी डीबीटीच्या अंतर्गत तुम्हाला तर माहितच आहे कोणत्याही योजनांचे पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, तुमच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी डीबीटीचा म्हणजेच की डीबीटी प्रणालीचा वापर केला जातो आणि त्याच डीबीटी प्रणालीद्वारे एकत्रपणे एकूण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होऊ शकणार नाही. या कारणामुळे फक्त शेतकरी बांधवांनो या 27 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यामध्ये आलेली आहे आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूर्णपणे वाटप या ठिकाणी उद्या किंवा परवा या ठिकाणी होणार आहे. परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या 27 जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणते 27 जिल्ह्यांची यादी आलेली आहे हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा. तर आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे मी आता तुम्हाला एक एक करून माहिती सांगतो. त्यामध्ये म्हणजेच की जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का? तुम्ही हे 3 कामे तुमचे पूर्ण आहेत का? पूर्ण नसतील तर हे तुम्हाला 3 कामे करायची आहेत. आता मी तुम्हाला एक एक करून सविस्तर माहिती सांगणार आहे, त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे जाहीर केलं आहे की जे शेतकरी बांधव ही 3 कामामधील एकही काम अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे अडकू शकतात, पैसे येऊ शकत नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निहान करत सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला हप्त्याचा लाभ खरोखर पाहिजे असेल, तुमची अडचण असेल, म्हणजेच की तुम्ही बियाणे खरेदी करण्यासाठी तुम्ही कुणाकडून पैसे उधार घेतलेले असतील, तुम्हाला ते वापस द्यायचे असतील, तर आता तुमच्यासाठी सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. परंतु तुम्हाला हे 3 कामे शेतकरी बांधवांनो तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहेत, तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यासोबत तुमची जर का ही 3 कामे पूर्ण असतील तर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये म्हणजे की या 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे देखील पाहायचं आहे. जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. आणि जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुढे प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या. तर आता चला A to Z माहिती सरकारच्या माध्यमातून काय काय सांगण्यामध्ये आलेलं आहे ते आपण सविस्तरपणे पाहूया. आणि शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, कारण की सरकारच्या माध्यमातून आलेली एक ना एक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा वाटप होणार आहे, कोणते 27 जिल्हे आहेत मध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हप्त्याच्या लाभासाठी कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो नेमकी तुम्हाला कधीपर्यंत वाटप होणार आहे, म्हणजेच की आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो या 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका. तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय, आता लगेच हे पाहूया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये हे देखील जाणून घेऊया की कोणत्या 27 जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आलेली आहे. कोणत्या 27 म्हणजेच की जिल्ह्यामध्ये आज सकाळी 12 वाजल्यापासून ते आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप चालणार आहे. आता हे तुम्हाला A to Z माहिती शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे समजणार आहे. आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की पाहत चला. जर का तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय, त्यासोबत 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आले का, आता हे शेतकरी बांधवांनो पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ती कामे सांगतो. ती कामे तुमची अपूर्ण आहेत का हे एकदाच नक्की चेक करा. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती आहे लँड
लँड सीडिंग जर का तुमची अपूर्ण असेल तर हे तुम्ही पूर्ण करायचं आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयासाठी व 9व्या हप्त्या म्हणजेच की 10व्या हप्त्याच्या PM नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयासाठी तुम्ही कशा प्रकारे पात्र होणार आहेत हे तुम्हाला सांगतो। तर पहा, आता तुम्ही नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा 7वा 6वा 5वा 4था 3रा 2रा असे तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले पाहिजे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती म्हणजेच की PM किसान योजनेचे सुद्धा 23वा हप्ता असेल, 22वा हप्ता असेल, 21वा असेल, असे बरेच म्हणजेच की तुमच्या खात्यावरती हप्ते जमा झालेले पाहिजे। म्हणजेच की तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी पाहिजे। त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सुद्धा लाभार्थी पाहिजे। आता तुम्ही म्हणाल PM किसान योजनेच्या लाभार्थ्याचं काय यामध्ये आलं, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे की PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजना ही सुरू केलेली आहे। तुम्हाला दर वर्षाला PM किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये या ठिकाणी दिले जातात आणि तसेच राज्य सरकार म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दर वर्षाला या ठिकाणी 6000 रुपये दिले जातात। आणि आता त्यामधील शेतकरी बांधवांनो 9वा आणि 10वा हप्ता या ठिकाणी रखडलेला आहे। आता तो तुमच्या खात्यावरती आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु आता कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे, आता हेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। तर आता पहा, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक पाहिजे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डासोबत लिंक पाहिजे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। आणि तुम्ही मोबाईल नंबर जेव्हा आधार कार्डासोबत लिंक कराल तेव्हा तुमचं आधार कार्ड हे बँक पासबुकशी किंवा बँक पुस्तकशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुमचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल आणि जर का तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी हप्त्याचा 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे हे काम ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांनी हे तात्काळ काम पूर्ण करून घ्यायचं आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बँकमध्ये जाऊन किंवा बँक तुमच्या जवळच्या बँकावरती जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुम्ही बँक पासबुकशी लवकरात लवकर लिंक करून घेऊ शकता। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी करून घ्यायचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं पूर्ण आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की तुमचं फार्मर ID कार्ड असणे देखील अतिशय आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्ही हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। ज्या शेतकरी बांधवांनी काढलेलं आहे, अनेक शेतकरी बांधवांनी काढलेलं देखील असेल तर असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर ID कार्ड अद्याप देखील काढलेलं नाहीये असे शेतकरी बांधवांनी तात्काळ फार्मर ID कार्ड हे बनवून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे। जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर ID कार्ड हे लवकरात लवकर 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो बनवून घेऊ शकता। त्यामुळे जर का तुमचं फार्मर ID कार्ड बनवून घेतलेलं नसेल तर हे तुम्ही तात्काळ बनवून घ्यायचं आहे आणि जे शेतकरी बांधव बनवून घेतील अशा शेतकरी बांधवांना लाभ दिला जाणार आहे आणि जे शेतकरी बांधव अपूर्ण ठेवतील अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा या ठिकाणी दिला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर फार्मर ID कार्ड लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व PM किसान योजनेच्या म्हणजेच की 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालाय। आता नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव हे फार्मर ID कार्ड काढून घेणार नाहीत असे शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढले असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम म्हणजेच की हे काम शेतकरी बांधवांनो तुम्हाला करायचंच आहे। जे शेतकरी बांधव हे काम पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। तर पहा, आता शेतकरी बांधवांनो, हे काम पाहिल्यानंतर आपण लगेच जाणून घेणार आहोत की कोणत्या 27 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस या ठिकाणी 10वा हप्ता आज सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 12 वाजेपर्यंत जमा होणार आहे। हेच लगेच आता पुढे 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आता महत्त्वाचं तिसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पाहत चला। तर पहा, आता नंबर 1 वरती म्हणजेच की नंबर 3 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची अपूर्ण असेल ज्या अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1
रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही। अनेक शेतकरी बांधवांनी ही केवायसी केलेली देखील असेल आणि अनेक शेतकरी बांधव यापासून अपात्र देखील आहेत, म्हणजेच की ही केवायसी अपूर्ण आहे। त्यामुळे बरेच सारे शेतकरी बांधव अपात्र देखील होत आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याची म्हणजेच की आतुरतेने प्रतीक्षा असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला हे काम करायचंच आहे। आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ही केवायसी करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा होणार नाही, हे देखील लक्षात ठेवा। तुमच्या जिल्ह्याचं नाव जरी आलं तरी तुमची ही केवायसी अपूर्ण असेल, फार्मर आयडी कार्ड अपूर्ण असेल, त्यासोबत बँक खात्याशी आधार लिंक अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, पैसे अडकू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का ही केवायसी देखील तुमची अपूर्ण असेल तर ही सुद्धा लवकरात लवकर करून घ्यायची आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांची ही केवायसी पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। तर आता शेतकरी बांधवांनो, हे कामे केल्यानंतर तुम्ही पात्र असणार आहेत, तुम्ही पात्रतेमध्ये जाणार आहेत, तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये येणार आहेत। परंतु आता हे कामे केलेले असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया। कोणत्या जिल्ह्यांची यादी राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे व आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे। कोणते जिल्हे आहेत आता हेच थोडक्यात जाणून घेऊया। या जिल्ह्यामध्ये तुमचा जर का जिल्हा आलेला असेल तर तुम्ही मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवायचं आहे। कधी तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येणार आहे की म्हणजेच की 4000 रुपये आपल्या खात्यावरती जमा झाले, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती तसा मेसेज येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी आता महत्त्वाची असणार आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे एकदा नक्की चेक करा। तर आता चला सविस्तरपणे जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे। या 27 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे जालना। जालनामधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, जालनामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, जालनामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा असेल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। जालनामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। जालनामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा दुसरा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो पालघर। पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। आणि पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे पालघर मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका, अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। अहमदनगर मधील आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाहीये। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो चौथा जिल्हा अकोला। अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा नमोच्या दोन्ही हप्त्यांची अत्यंत गरज असेल, नमोच्या 4000 रुपयांची तुम्हाला अत्यंत प्रतीक्षा लागली असेल तर आता अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे। अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेलं आहे। त्यानंतरचा 5वा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो जळगाव। जळगाव मधील शेतकरी असाल, जळगाव मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर जळगाव मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। जळगाव मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। जळगाव मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतरचा 6वा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो परभणी। परभणी मधील शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परभणी मधील जर शेतकरी असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका, तुमचे देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रत्नागिरी। रत्नागिरी मधील शेतकरी असाल, रत्नागिरी मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे।
आहे. रत्नागिरीमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो कोल्हापूर. कोल्हापूरमधील शेतकरी असाल, कोल्हापूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता कोल्हापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे. कोल्हापूरमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये, रखडलेल्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये रक्कम या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता छत्रपती संभाजीनगर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर मधील जर नागरिक असाल, शेतकरी असाल तर आता काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो अमरावती. अमरावती मधील शेतकरी असाल, अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. अमरावती मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल की आमच्या खात्यावरती नेमकी रक्कम केव्हा जमा होणार, तर आता हे तुमचे प्रश्नांचे उत्तर देखील राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवण्यामध्ये आलेलं आहे आणि आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो लातूर. लातूर मधील शेतकरी असाल, लातूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. लातूर मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. लातूर मधील आता सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा असणार आहे शेतकरी बांधवांनो रायगड. रायगड मधील जर शेतकरी असाल, रायगड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सातारा. सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर. नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागरिक असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक. नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बीड, बुलढाणा, भंडारा. बीड, बुलढाणा, भंडारा मधील शेतकरी असाल, बीड, बुलढाणा, भंडारा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता बीड, बुलढाणा, भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, धुळे. चंद्रपूर, गडचिरोली, धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद. पुणे, उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर नंदुरबार. नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर ठाणे, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. गोंदिया, हिंगोली, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.